आणि मुंबई महापालिकेप्रमाणेच राज्यातली आणखी एक महापालिका जी आता चांगलीच चर्चेत येणार आहे ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका। आणि याच संदर्भातली ही बातमी आहे। कल्याण डोंबिवली मनपामध्ये आता मोठा भाऊ कोण यावरून कदाचित संघर्ष होऊ शकतो। याचं कारण मुख्यमंत्री फडणवीसांचं एक वक्तव्य, कारण जिंकणं हाच एकमेव आपल्या समोरचा ऑप्शन आहे, पर्याय आहे, फॉर्म्युला आहे असं त्यांनी म्हणतानाच केवळ 55 जागी भाजप का लढेल असा प्रश्न केलाय। त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये कल्याण डोंबिवलीत आता संघर्षाची ठिणगी पडणार का अशी चर्चा आहे। एकनाथ शिंदेंच्या गडातल्या कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत शिवसेनेचा वर्चस्व पाहायला मिळालाय, मात्र गेल्या निवडणुकीत भाजपने 42 जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिलेला। त्यामुळे केडीएमसीत आतापर्यंत एकमेकांविरोधात लढणारी भाजप शिवसेना यंदा महायुतीत लढण्याची तयारी करत असली तरी मोठा भाऊ कोण होणार या चर्चा आता सुरू झाल्या। फक्त 55 जागाची मागणी का करेल भाजप? शेवटी भाजप एक महत्त्वाचा पक्ष आहे, अशी अजून कुठली मागणी केलेली नाही। कल्याण डोंबिवलीमध्ये मागच्या वेळेसही आमचे 42 जागा आल्या होत्या, त्याच्यामुळे आम्ही एक प्रमुख पक्ष आहोत। तिथे दोनच प्रमुख पक्ष आहेत, एक शिवसेना आणि दुसरा भाजप। बाकी तिसऱ्या पक्षाची तिथे कोणाचा फारसा काही वजूद नाही आहे। आम्ही आपापसात बसून जागा वाटप करून नाही, असा फॉर्म्युला कुठलाच राहणार नाही, जिंकणं हा फॉर्म्युला आहे। तर कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 2 निवडणुकांमध्ये नेमकं काय चित्र राहिलंय बघूया। वर्ष 2015चा निकाल आपण बघतोय। एकूण जागा 122, शिवसेनेकडे होत्या 53 जागा, 4 अपक्षांचा त्यांना पाठिंबा मिळाला, त्यामुळे शिवसेनेची संख्या झाली होती 57 नगरसेवक। भाजप 43 जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या, 4 अपक्षांचा त्यांना पाठिंबा मिळालेला, एकूण जागा झाल्या होत्या 47। मनसेकडे 9+1 असं एकूण 10 जागा होत्या, म्हणजे 9 जिंकलेल्या जागा, 1 पाठिंबा। MIM 1+1 2 जागा। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वीकृत यांची संख्या होती 4, 2 आणि 5, एकूण जागा 122 होत्या। हा होता 2015चा निकाल। तर 2010 मध्ये काय स्थिती होती? एकूण जागा होत्या 107, शिवसेना 31, भाजप 9, काँग्रेस 14 अशी स्थिती होती। राष्ट्रवादी 15, मनसे 27, अपक्ष 11 अशी स्थिती बघायला मिळाली। मागील दोन्ही कार्यकाळात महापौर हा शिवसेनेचाच राहिला आहे, ही गोष्ट देखील इकडे अधोरेखित करायला हवी। त्यामुळे आता ज्या पद्धतीने भाजप खास करून आक्रमक भूमिकेत आपल्याला बघायला मिळते, त्यामुळे जागा वाटपाच्या वेळी नेमकं काय होणार येत्या काही काळामध्ये आपल्याला स्पष्ट होऊ शकेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।